पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे इथे आपण पाहत आहे एकदम भयानक परिस्थिती आलेला आहे, जीवावर आलेला आहे, तेव्हा येशूला जागे करतात. जागेतून उठलेले येशूने काय झालं म्हणून चाललंय का? हालेलुया. येशूने त्यांना विचारलं, तुमचा विश्वास कुठे आहे? हालेलुया. ज्यांच्या ठाई विश्वास आहे त्यांचा जीवन निराळा आहे. देवाची अपेक्षा बप्तिस्मा घेतलेल्या सगळ्यांच्याकडून एकच आहे, आपल्या विश्वासाचा कधी आपण त्याग करू नये. कोणत्याही प्रसंग तुमच्या समोर आला असला तरी, कसलाही प्रसंग असो, हालेलुया, तुमच्या देवाला माहित नसलेले एक प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. बारीक सारीक गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये घडत आहे, कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. खूप इंटरेस्टिंग असलेले काहीतरी साक्ष्य काही दिवसापूर्वी ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्ष्य असे आहे, एक माणूस जो थोडा गर्विष्ठ बंधू आहे, घरी खायला अन्न नाही, पैसावर नाहीये. हालेलुया. पूर्वीच्या काळातील गोष्ट आहे. तो माणूस घरी खायला वर नाही तरी समाजामध्ये जरा कोणतरी मोठा आहे असे दिखावा करत फिरण्याचा सवय आहे. हालेलुया. खूप अडचण आहे म्हणून माता मरियमचा एका ग्रोटो जवळ शेजारच्या एका चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. हालेलुया. तिकडच्या चर्चमध्ये फादरांना थोडा आर्थिक मदतीची गरज होती, म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चांगला दिसणारा असेल तर फादर मागे लागून थोडा पैसा वर मागत आहे. हालेलुया. त्यांचा शर्टवर जरा मस्त शर्ट आहे, पॉकेटवर जरा ट्रान्सपरंट आहे. हालेलुया. दुनियाला दाखवण्यासाठी हा माणूस, पूर्वीच्या काळातील गोष्ट आहे, 100चा एक नोट असे घालून फिरत होते. घरी काही नाही, दुनियाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाकडे काहीतरी मागायला गेलेलं आहे. तिकडे चर्चचा फादर येत आहे. फादरनी सांगितलं, मी दर दिवशी येत आहे म्हणून मला दिसत आहे, थोडं चर्चचं काम होते, थोडं काही असली. हालेलुया. त्यांनी खिशामधून पैसा काढले. 100चा नोटाचा आतमध्ये 50चा नोट आहे. हालेलुया. त्यांचे 50चा नोट काढून फादरांना दिले. फादर त्यांना रसीद लिहून देत आहे की आता त्याच्या कानामध्ये गाभा झाला. 50 कशाला? 100 दे. हालेलुया. त्या काळामध्ये 50 रुपये भेटलं म्हणजे फादर खूप खुश होत आहे. फादरने विचारलं, एवढे? हा, काही हरकत नाही फादर, घ्या. असं देऊन 50 दिले. आता फादराच्या 50 परत घेत आहे, 100 देत आहे. फादर खूप खुश झाला. हालेलुया. आणि घरी जाऊन सांगितलं असं असं झालं म्हणून. बायको आणि पोरं पप्पाला मस्तपैकी बडबडले, खायला अन्न नाही, तिकडे धडकी द्यायला गेले, भरपूर बडबडले. हालेलुया. बरोबर त्या दिवसांमध्ये परदेशातून त्याचा एक मित्र त्याला भेटायला आले. प्रेज द लॉर्ड. मित्रांनी त्याला विचारलं, कसं काय चाललंय? हा, आमचं सर्व मस्त चाललंय.
काही प्रॉब्लेम नाही, एकदम मस्त आहे म्हणून गडबडले. हालेलुया. तरी पण त्या माणसाला जाता जाता वाटलं की काहीतरी देऊन जायचं. त्यांनी एक 50 रुपयाचा 100 नोटाची एक बाटली काढली आणि त्याच्या हातात दिल्या. त्यांनी विचारले कशाला? अरे देऊ तुझ्याकडे. हालेलुया. ते दिलं. थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं ते 50 इकडे परत 50 परत घेतले. मग त्याला 100चा एक बाटली देऊन टाकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना कळालं माझ्या बरोबर साक्षीमध्ये जे काही झाले बरोबर तीच घटना आहे तसं इकडे घडत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपल्या आयुष्यातील बारीक सारीक गोष्टीमध्ये देवाचे एक बारीक नजर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे आर्थिक अडचण आहे त्या आर्थिक अडचणीच्या पाठीमागचं कारण आपण द्यायला पुढे जात नाही एवढंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू झोपलेला आहे का? कारण शिष्य लोक आपसात बोलत बसलेला आहे. येशू बरोबरचा बोलणे पूर्णपणे बंद. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना कधी करायची? प्रार्थना सकाळी करायचं आहे का दुपारी करायचं आहे का संध्याकाळी करायचं? प्रार्थना कधी करायला पाहिजे? हालेलुया. धन्यवाद येशू. संत पौलांनी आपल्याला सांगितलेलं आहे प्रे विदाउट सीसिंग. प्रार्थनामध्ये कधीही खंड भरायला नको. हालेलुया. निरंतर प्रार्थना करत राहा. पत्र. हालेलुया. ते एवढंच लिहिलेलं आहे निरंतर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. निरंतर प्रार्थना कसं करायचं? निरंतर प्रार्थना करणे म्हणजे बारीक सारीक गोष्टी देवाबरोबर चर्चा करत बोलत पूर्ण करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्तोत्र संहितामध्ये एक सुंदर गोष्ट पाहू शकताय. हालेलुया. तिथे आपण पाहणारी गोष्ट असे आहे दावीद राजा परमेश्वरा बरोबर बोलताना सांगत आहे. हालेलुया. परमेश्वरा उठा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आता युद्धाला जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर सांगत आहे तू आता तुझा कपडा घाल. हालेलुया. बाण हातात घे. धन्यवाद येशू. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? दावीद राजा युद्ध करायला जात आहे तेव्हा दावीद जे काय करायला जात आहे देवाला सांगतोय पुढचा आपल्याला एकत्र युद्ध करायचं आहे. हालेलुया. म्हणजे बारीक सारीक गोष्टीमध्ये परमेश्वराला पण भागीदार बनवणे आहे निरंतर प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नेहमिया म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सुरुवातीपासून आपण पाहतो. हालेलुया. नेहमिया त्यांचा कार्य करायला जाता जाता देवाला सांगत आहे. हालेलुया. एक राजा येऊन त्यांच्याशी काहीतरी बोलत आहे. हालेलुया. त्यांनी प्रार्थना करून राजाला उत्तर द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक पान उघडून बघताना आपण पाहणारी गोष्ट असे आहे नेहमिया स्वतःच्या मनाने नाही देवाला बोलू देवाला विचारू देवाला पण सामील करून घेत छोटी मोठी गोष्ट करत आहे.
हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. प्रियानो, तुम्ही या गोष्टी तुमच्या घरी एक सवय करून घेऊ शकता. बाहेर राहिली गोष्टी तुम्ही ते करताय, मला उत्तर मिळते नाही मिळू दे, तुमच्या जबाबदारी हे चालू करणे. तुम्ही थोडे दिवस चालू करा. तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला दिसणार देव तुम्हाला कधीही टाकणार नाही. तुमच्यामध्ये कोणाचा तरी कांद्याचा हाड कदाचित मोडल्यासारखा झालेला असेल, मुक्कामावर बसलं असेल, की जे हाड निरंतर दुखत आहे, असे कोणाला तरी प्रभूने त्यातून सुटका दिलेला आहे. हालेलुया. संडासच्या जागेच्या संबंधातील वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या तक्रार असलेल्या काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. एक गरोदर स्त्रीसाठी तुमच्यामध्ये काही लोक प्रार्थना करत आहेत. पवित्र आत्मा त्या गरोदर स्त्रीला आशीर्वादित करत आहे. एका कानाला येशूने आता आशीर्वाद दिलेला आहे. कान एकदम क्लिअर झालेला आहे. कोणाला तरी बिन चष्म्याचा वाचायला वगैरे देवाने आता दृष्टी दिलेला आहे. हालेलुया. कोणाला तरी प्रयत्न करायला वाटत असेल तर हालेलुया, चष्मा काढून पहिले बघा. हालेलुया. बिन चष्म्याचा बघायला देवानी कोणाला तरी दान दिलेला आहे. बँकेत काम करणारी एक ताई एकदा रुटीन करून घरी गेली. हालेलुया. अंमलाश्रममध्ये तिने साक्षीवर दिलं नव्हता. हालेलुया. जेव्हा ती बँकेत गेली, चष्मा ठेवून तिला काही दिसत नाही. काही होत आहे म्हणून तिला प्रॉब्लेम वाटायला लागलं. हालेलुया. तिने चष्मा बाजूला काढून ठेवलं. मग बघताना कम्प्युटर मध्ये जे काही आहे ते सर्व दिसत आहे. बाकी सर्व गोष्टी दिसायला लागल्या. हालेलुया. तेव्हा तिला कळालं की काल मी साक्षी दिली नव्हता. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव.